नमस्कार मंडळी, नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. मी आता इंडिव्हिज्युअल शेअरबद्दल बोलतो आहे की इंडिव्हिज्युअल शेअर्समध्ये सुद्धा दरवर्षी तुम्हाला घ्यायची आणि विकायची आणि दोन्ही अपॉर्च्युनिटी असू शकतात. ओके, एक्झाम्पलसाठी मी TVS मोटर घेतलं आहे. ओके, आय एम ट्रॅकिंग दिस शेअर फ्रॉम 2013. ओके, तर 2013ला याचा भाव होता 44 रुपये आणि आता भाव आहे 2270 रुपये जो पडलेला आहे. ओके, 2800वरनं 2200 आलेला आहे आता मार्केट पडल्यामुळे. तरीसुद्धा शेअर 50 पट आलेला आहे. ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केले त्याचे 50 पट झालेले आहेत की ज्यांनी 13 ते 25 हा शेअरकडे बघितलंच नाही. ओके, इन्व्हेस्ट केलं आणि गप बसला, त्याचे तर 50 टाईम्स झालेले आहेत. पण ज्याच्याकडे एवढा पेशन्स नाही त्यालासुद्धा प्रत्येक इयरला मल्टिपल अपॉर्च्युनिटीज ॲटलिस्ट 1 किंवा 2 अपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत घ्यायला किंवा विकायला. काही मी एक्झाम्पल्स इयर घेतलेले आहेत. 2013ला 42वरनं शेअर 33ला आला, नंतर 32ला आला आणि परत एंड ऑफ द इयर जानेवारी नेक्स्ट इयरला 55ला गेला. म्हणजे बघा, 42ला घेतलेल्याला 50-55 रुपयाला विकायची अपॉर्च्युनिटी होती किंवा 32ला घेतलेल्याला 4 महिन्यात 55ला, म्हणजे ऑलमोस्ट 90% गेनची अपॉर्च्युनिटी होती. ओके, हे झालं 2013 इयर. नंतर 2014ला परत त्या शेअरचा भाव 76ला होता जानेवारीमध्ये आणि एंडला 231 होता. म्हणजे इथे सुद्धा तर तिप्पट चौपट झालेला आहे शेअर. आणि मध्ये पडला होता 76चा 163 झाला, परत 147 झाला, परत 262 झाला आणि एंडला 231 झाला. 2014ची स्टोरी आहे. म्हणजे इथे सुद्धा शेअर्स घेण्याची आणि परत विकण्याची तुम्हाला अपॉर्च्युनिटी होती, दोन्ही बाईंग अँड सेलिंग. हे ETF मध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये पॉसिबल नसतं, कारण एवढे त्याच्यामध्ये चेंजेस होत नाहीत. म्युच्युअल फंड आणि ETF सेफ का, कारण आयदर ते ओव्हरऑल मार्केटच्या टोपीखाली वाढतात कंटिन्युअसली किंवा कमी होतात, एकदम कमी होत नाहीत, हळूहळू कमी होतात. त्याचं रेट ऑफ चेंज इज व्हेरी लेस कम्पेअर्ड टू स्टॉक्स आर व्हेरी डायनॅमिक. 2015 साली पण हा शेअर स्टार्टिंगला 269 होता, नंतर 300 झाला, नंतर 225ला आला, परत घ्यायची अपॉर्च्युनिटी आली आणि परत 308ला बंद झाला. म्हणजे परत त्याच्यामध्ये 30 ते 40% अपॉर्च्युनिटी होती 2015ला. 2016 घेतलं तर परत 290लाच होता शेअर स्टार्टिंगला, 270ला आला, 324ला गेला, परत 300ला आला, परत 412ला गेला आणि एंडला परत 370ला आला. ह्याच्यामध्ये हेच मी सांगायचा प्रयत्न करतो, तुम्ही जर जास्त हाव ठेवली नाही तरीसुद्धा तुम्हाला वर्षाला FDपेक्षा जास्त रिटर्न 2दा मिळू शकतं जर तुम्ही चांगला स्टॉक म्हणजे रिलेव्हंट स्टॉक जर सिलेक्ट केला तर. म्हणजे टिपिकली 2 व्हीलर इज अ रिलेव्हंट स्टॉक इन इंडिया, किंवा दारूच्या कंपन्या रिलेव्हंट स्टॉक इन इंडिया, वेल्थ कंपन्या रिलेव्हंट स्टॉक्स इन इंडिया, की ज्याचे शेअर्स नॉर्मली तुम्हाला झिरो होणार नाहीत. ओके, बरेचसे शेअर झिरो होणारे पण असतात, ते नाही पकडायचे. ते पकडले तर तुम्ही नेस्तनाबूत व्हाल. चांगले शेअर घ्या आणि तुम्हाला वर्षातून 2दा अपॉर्च्युनिटी चांगल्या शेअरमध्ये सुद्धा घ्यायच्या आणि विकायच्या मिळू शकतात. त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, पण टॅक्सला कशाला घाबरता? 20% टॅक्स गव्हर्नमेंटला द्या. बी प्राऊड टॅक्स गिव्हर आणि रेस्ट ऑफ द मनी इज युअर्स, राईट? 80% इज युअर्स. बघा पडतंय का, त्याप्रमाणे विचारा आणि